कोण आला रे कोण आला. पहिला एकदम उत्साही पालखी नाचवत आहे. मंडळी आलेलो आहे, संध्याकाळ झालेली आहे. आलेलो आहे पार्ल्याला, पार्ला ईस्टला. आणि इथे देखील गुढीपाडव्याची जी शोभायात्रा असते ती संध्याकाळच्या वेळी इथे निघते आणि खूप मस्त असं ही शोभायात्रा असते. पुढे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा. तर चला पार्ल्याची शोभायात्रा गुढीपाडव्याची बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. भरपूर ट्रक्स आहेत. 1 2 समोर 3.
त्यांच्याबरोबर त्यांचे यजमान भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शिवदूत देखील आहे योगायोगाने. त्यामुळे त्यांना उत्तम शुभेच्छा आपण या निमित्ताने देऊ. कोकणातली पारंपरिक शिमग्याची पालखी या शोभायात्रेत दाखवण्यात येत आहे. महिला एकदम उत्साही पालखी नाचवत आहे. भरपूर ट्रक्स आहेत.
वाघाला घेऊन चालवत आहेत. एकदम स्पेशल अशी बाईक आहे. आता थोड्याच वेळात तुम्ही ते बघणार आहात. आणि हा आहे फुल व्ह्यू या बाईकचा. तर वाघ चालला आहे आणि ही या बाईकची सेफ्टी आहे. कोण आला रे कोण आला? सिंह आला हा तर. क्या बात आहे. बघा सिंहाची सेफ्टी. कोण आला रे कोण आला? सिंह आला. आणि खूप छान असा हा डेकोरेशन आहे बाईकवर. हा जो वाघ तुम्ही बघताय ना खरंच एकदम वेगळाच आहे आणि बाईकवर त्यांनी बनवलेला अक्षरशः वाटतं सिंह आलेला आहे. हा कन्सेप्ट कसा सुचला तुम्हाला? वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली. हा. त्याकरता मी काय केलं की वंदे मातरमसाठी देवी बनवली हा, आहे हा. भारत माता. हा. आणि भारत माताचं जे अजून आहे शिव हा. लायन Lion. मग ते बनवलं अच्छा. आहे. सिंह बनवलेला आहे. म्हणजे कन्सेप्ट तुमचा मस्त आहे. देवी माता पाठी आहे आणि भारत माता हा. पाठी आहे आणि तिचा सिंह जो असतो तिच्याकडे तो सिंह. तुम्ही गाडीच्या रूपात दाखवलाय. व्हेरी हो गुड. हो हो. हा. आणि हिंदवी स्वराज्याचा मावळा हां पाठी बसलेला आहे. मागे बसलेले अच्छा. आहेत छोटे. हां आणि आपण एक इंडियन आर्मी बनवलेली आहे. तुमच्या गणपतीबद्दल खूप रवी सांगत असतो. यंदाचा कन्सेप्ट बी तुम्ही आत्तापासूनच रेडी केलेला आहे. अच्छा हा जो मटेरियल तुम्ही वापरलाय ते काय एक्झॅक्टली कसं का? फोम वापरलाय याला? होम सीट आहे. आणि हे म्हणजे तुमचं चाइल्डहुड पॅशन आहे की कसं काय? नाही चाइल्डहुड पॅशन बॉर्न आर्टिस्ट आहे पूर्ण फॅमिली. अच्छा अच्छा. म्हणजे आर्टिस्ट म्हणजे तुम्ही पेंटिंग वगैरे सगळं सगळं आम्ही काय नाही सोडत. जे हातात मिळतं सगळं संपवलं. सगळं. अरे पाडव्याच्या जी ह्या रॅलीज होतात जी शोभायात्रा होते जे आपले मराठी यंग तरुण आहेत जे खरंच सहभाग नाही म्हणजे ते नाही याच्यात येत त्यांना काय तुम्ही एक मेसेज देणार? म्हणजे नाही त्यांनी यायला पाहिजे ना. आपलं कल्चर आहे ना Culture. आपण समजलं पाहिजे. लहान पिढीला पण समजवलं पाहिजे. असं आहे ना. त्याकरता यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे त्यांनी. हो. कारण तुमचं मी एवढी आवड बघितली तुम्ही अक्षरशः गिरगावला बी जाता मग तिथून परत पार्ल्याला बी येता. माझा मुलगा मला सांगतो अच्छा, हे आपल्याला हे करायचं आपल्याला ते करायचं हे करून. काय वय आहे त्याचं आता? आता 11 वर्षाचा आहे. अरे वा व्हेरी गुड. ठीक आहे थँक्यू. नक्की. तर मंडळी असा होता हा विलेपार्लेचा व्हिडिओ. गुढीपाडव्याची शोभायात्रा. आशा करतो ही शोभायात्रा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. खास करून ती बाईक तुम्हाला जी दाखवली आणि ती छोटीशी मुलाखत त्या क्रिएटरची ज्याने ती बाईक बनवली. तर आशा करतो ही विलेपार्लेची शोभायात्रा गुढीपाडव्याची शोभायात्रेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.